PCT's Infinity 90.4 FM, reflecting you. श्रोते हो नमस्कार. PCT's इन्फिनिटी 90.4 FMच्या निसर्गावधान या मालिकेच्या आजच्या भागात तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. 30 वर्षांपूर्वी प्रमोद नारगोळकर या व्यक्तीनं एक स्वप्न पाहिलं आणि 22 एकरांचं एक मानवनिर्मित जंगलच तयार केलं. आज त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि त्यांचे कुटुंबीय या जंगलाची काळजी घेत आहेत, ते वाढवत आहेत आणि समाजामध्ये त्या जंगलाविषयीचं एक भान निर्माण करण्याचं काम करत आहेत. तेव्हा आज आपण नयना नारगोळकर यांच्याशी त्यांच्या सिपना जंगल या जागेविषयी संवाद साधणार आहोत आणि त्यांच्याशी बातचीत केली आहे RJ विद्या हिने. ऐकूया. श्रोते हो नमस्कार. आपण ऐकत आहात PCT's इन्फिनिटी 90.4 FM आणि मी आहे तुमच्यासोबत RJ विद्या. निसर्ग अवधान या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज आपण ऐकणार आहोत एका अशा स्वप्नाची गोष्ट जे केवळ झाडांनी नाही तर प्रेम, जिद्द आणि समर्पणानं रुजलेलं आहे. 22 एकर माळरानावर उभं राहिलेलं हे मानवनिर्मित जंगल म्हणजे फक्त हिरवाई नाही तर एका कुटुंबाचं आयुष्यभराचं स्वप्न आहे. गोरेखुर्द गावाजवळ उभं राहिलेलं हे बटरफ्लाय गार्डन, जिथं फुलपाखरांची उधळण, पक्ष्यांची किलबिल आणि निसर्गाची कुजबूज ऐकू येते. ही कथा आहे प्रमोद नारगोळकर आणि नयना नारगोळकर या दाम्पत्याची. एक इंजिनियर ज्यानं जंगल माणसापर्यंत आणण्याचं स्वप्न पाहिलं आणि एक स्त्री जिनं आयुष्याच्या सर्वात मोठ्या दुःखानंतरही त्या स्वप्नाला कोमेजू दिलं नाही. श्रोते हो, आज आपण जाणून घेणार आहोत एका जंगलामागचं मन, त्या संघर्षाचा, त्या प्रेमाचा आणि त्या प्रेरणेचा प्रवास निसर्गावधान या आपल्या कार्यक्रमात नयना नारगोळकर यांच्याकडून. आज नयनाताई आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. नयनाताई, मी इन्फिनिटीच्या स्टुडिओमध्ये आमच्या टीमकडून तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. धन्यवाद. नयनाताई, तुमचा प्रवास ज्यावेळी ऐकला त्यावेळी खरं तर मन थक्क होऊन जातं. कारण 22 एकरमध्ये जी जमीन माळरान होती आणि अशा 22 एकर जमिनीमध्ये जंगल उभं करणं ही खरं तर अवाक करणारी अशीच गोष्ट आहे. हे तुम्ही स्वप्न पाहिलं की जंगल आपल्याला इथं उभं करायचं आहे, तर तुम्ही पाहिलेल्या या स्वप्नाचं बीज पहिल्यांदा कधी पेरलं गेलं? साधारण 30 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही मुंबईवरनं पुण्यामध्ये इथे स्थायिक झालो, काही कारखान्याची सुरुवात केली आणि फोटोग्राफीची, झाडांची आवड मिस्टर नारगोळकरांना तर खूपच होती आणि गळ्यामध्ये कॅमेरा अडकून ते आपल्या जिप्सीमधनं प्रवास करत करत पार गोरेखुर्दपर्यंत पोहोचले. तिथे त्यांनी असं बघितलं की इथे जागा खूप दिसतात, ते माळरान आहे, आपण इथे जर झाडं लावली तर काय करू शकतो, त्या ह्याचा काही उपयोग होईल का. मग हळूहळू त्यांनी तिथे लोकांना विचारून जमिनी खरेदी केल्या आणि त्या जमिनीमध्ये त्यांनी आपली जी आवड होती आणि पर्यावरणावर त्यांना मनापासून जे काम करायचं होतं त्याची सुरुवात त्यांनी त्या ह्याच्यामध्ये हळूहळू करत 22 एकरपर्यंत जमीन खरेदी करून तिथे ते माळरानावर त्यांनी आपलं जंगल उभं करण्याचा जो त्यांचा प्रयत्न होता तो सफल केला. नयनाताई, जंगल माणसापर्यंत आणायचं हा विचार खरं तर खूप वेगळा आणि धाडसी असाच आहे. तर या मानवनिर्मित जंगलामागे तुमच्या मनात नेमकी भावना कोणती होती, ध्येय कोणतं होतं आणि याची सुरुवात कशी झाली? मुळात यांना फिरायची आवड किंवा फोटोग्राफीची जी आवड होती त्यामुळे आम्ही आमच्या मुलांना घेऊन जंगल, जी महाराष्ट्रातली जंगलं आहेत मोठी मोठी म्हणजे मेळघाट वगैरे सारखी, तिथे आम्ही या मुलांना घेऊन जायचो. मग तिथे काही लोकांच्या फॉरेस्टमधल्या ओळखी वगैरे अशा होत गेल्या. मग त्यांनी यांना उद्देश काय तुमचा या मुलांना घेऊन जेव्हा तुम्ही येता, म्हणजे फक्त वाघ आणि सिंह दाखवायचे की तुम्हाला ह्याची निसर्गाची काही आवड आहे का? तर तेव्हा मिस्टर नारगोळकर म्हणाले, मला असं वाटतं की ही जी मोठी जंगल आहेत ही सगळीच लोक इथपर्यंत पोहोचत नाही, तर आपण जर एखादं असं छोटं मॉडेल जर इथे आपल्या ह्यानी जर सुरुवात केली तर लोकांपर्यंत थोडी तरी आयडिया मिळेल, मुलांना त्यातनं काहीतरी म्हणजे प्रोत्साहन मिळेल, हा उद्देश त्यांचा होता. आणि म्हणून या उद्देशाने त्यांनी जेव्हा आम्ही महाराष्ट्रातली जंगलं बघितल्यानंतर मग काय आपण झाडं लावू शकतो किंवा पक्षी कशावर येतात अशी वेगवेगळा थोडा यांनी अभ्यासही केला त्याच्यातनं की कुठच्या झाडांचा आपल्या उपयोग. तर त्यांच्या डोळ्यासमोर हे मेळघाटचं जंगल फार पूर्वीपासून होतं. अच्छा.
आणि त्या ह्याच्यामध्ये ती जी झाडं आहेत हां हां तीच जास्तीत जास्त झाडं त्यांनी इथे आणायचा प्रयत्न केला. बर आणि 30 वर्षामध्ये आज जर तुम्ही बघाल तर ती झाडं इतकी उंच झालीत की ह्याच्यावर पक्षी घरटी करतात. त्याच्यानंतर अनेक लोकांना तिथे म्हणजे येण्याचं हे मिळाले बळ की ते काय आहे ही उत्सुकता त्यांच्यात बरोबर. निर्माण झाली. असं करत करत त्यांचं जे स्वप्न होतं मिस्टर नारळकरांचं हां ते आज 30 वर्षात बरंचसं पूर्ण पूर्ण झालं. झालेलं आहे. हम्म. बरोबर. आता तुम्ही ज्यावेळी झाड लावता, झाड लावण्याचा विचार करता, म्हणजे हे झाड लावणं म्हणजे आपण कुटुंबामध्ये एकाला जन्म देणं देणं. आणि ते वाढेपर्यंत त्याची काळजी घेणं, नक्कीच. हे असंच असतं. तर ही झाडांची निवड करताना असा कुठला विचार केला का की कुठली झाडं इथं असणं गरजेचं आहे, त्याचे फायदे काय असतील, या सगळ्या गोष्टीचा विचार करून तुम्ही ही झाडे लावलेली आहेत का? साधारण कल्पना आली की जंगलामध्ये कुठची झाडं वाढतात. हं. आणि मग असाही विचार केला की ह्या झाडांना कुठचं क्लायमेट योग्य आहे. हां. म्हणजे सगळ्या झाडांना सगळं पोषक असं असं नाही आहे. बरोबर. हवा, पाणी किंवा ऊन ह्या ज्या हे गरजा आहेत, मग ती झाडं जेव्हा त्यांनी आणली, त्याची रोपं आणली किंवा त्याचं बी आणलं, ते प्रत्येक भागामध्ये असं काही नाही की इथे ही झाडं ती झाडं असं नाही. पण त्यांनी जी झाडं आणली तिथे लावतानाच मात्र त्यांनी विचार केला की ह्या झाडांना हे वातावरण, मग त्या वातावरणाचं पोषक वातावरण त्यांनी तयार केलं. हां. म्हणजे काहींना सावली पाहिजे, काहींना ऊन पाहिजे, बर त्या ह्याच्याप्रमाणे त्यांनी झाडं लावत गेले. आणि अशी काही कामगार हाताशी घेऊन खड्डे खणून ती झाडं त्यांनी इथे लावली. आणि ती झाडं जसजशी मोठी व्हायला लागली तसं अंदाज आला की ही योग्य जागी आपण लावली आहेत. बर बर याची कल्पना त्यावेळेला आली आम्हाला. म्हणजे अच्छा. हम्म. अशा काही झाडांची नावं सांगता येतील आपल्याला? आता तिथे म्हणजे जी आहेत मोठी झालेली, तर त्याच्यामध्ये अशी चंदनाची आहेत, मुचकुंद म्हणून एक झाड आहे, किंवा आपल्याला अर्जुन म्हणून आहे. त्याच्यानंतर सागाची झाडं मुद्दामून लावली की सागाचं जंगल जर इथे केलं की जे मेळघाटला हां मॅक्झिमम सागाची झाडं आहेत, मग थोडी मेळघाटचं स्वरूप त्यांनी इथे त्या झाडांमधनं आणलं. कृष्णवड म्हणून एक झाड आहे की जे रेअरच आहे. म्हणजे पुण्यामध्ये आम्ही जेव्हा लावलं तेव्हा आमच्याकडे आणि एक युनिव्हर्सिटीत अशी 2च झाडं त्यावेळेला होती की ते कृष्णवड हे लोकांना आल्यानंतर आम्ही दाखवलं तर ते म्हणाले ही झाडं आम्ही आत्ता प्रथमच बघतोय वगैरे. हो, मी नाव सुद्धा आता ऐकते पहिल्यांदा. किंवा शेंदूर की जो शेंदूर आपण ह्याच्यात वापरतो, हो हो अशी झाडं तिथे होती. आणि मग काही अशी जंगली बदामाची की ज्याच्यावर पक्षी येतील अशी, किंवा कांचन वगैरे की जे वर्षातनं एकदा अशी छान फुलतील पण. बर आणि पळसाची झाडं की ते पळसाची फुलं पडल्यानंतर त्याच्यापासून जेव्हा आपण रंगपंचमीला म्हणजे रंग करतो बनवतो. हां. तर त्या फुलांपासून कशा प्रकारे होऊ शकतो हे मुलांना आम्ही देऊ शकलो. तर ते पळसाची झाडं, अच्छा. अशी वेगवेगळी झाडं आम्ही तिथे लावली की जी लोक जेव्हा आमच्याकडे येतात तेव्हा म्हणतात ही आम्ही प्रथमच ऐकली ती हो झाडं हो असं. आणि बाकी रिठा वगैरे कशी जरा तरी कॉमन कॉमन आहे. आहेत. हो पण ह्याची जी झाडं आहेत आणि त्यातून फुलांची झाडं जी आता कोकणामध्ये आपण म्हणतो, आता थोडं सांगायचं सुरंगीचं झाड की जे कोकणा व्यतिरिक्त इकडच्या लोकांना माहिती पण नव्हतं, मग अशी पण झाडं आम्ही लावली. काही औषधी आयुर्वेदात ती झाडं लावली की आयुर्वेदाच्या टीमला अशी आम्ही बोलवलं होतं की ह्याच्यातनं तुम्हाला काय करता येईल का, आम्ही जी लावली आहेत बर बर की रॉ मटेरियलमधनं तुम्हाला. तर अशी पण आम्हाला लोक भेटली की ते म्हणाले तुम्ही लावत सुटा. मग ती औषधी झाडं पण आम्ही त्यावेळेला लावलेली आहेत तिथे. बर बर अशी बरीच झाडं त्यावेळेला आता या 22 एकरमध्ये लावलेली लावलेले. हो. मग ही झाडं वाढवताना तुम्हाला काही आव्हानांना सामोरं जावं लागलं का? हा, थोडं लागलं. म्हणजे थोडं आजूबाजूच्या लोकांना पण जपायला लागलंच. आणि काही निसर्गाचं सुद्धा. म्हणजे आता काही झाडं आमची अशी होती की कधी पाऊस जास्त पडतो, कधी हे जास्त पडतं, अशात गेलेली पण आम्ही तिथे रिप्लेस केली. बर हां आणि काही अशी जी आम्ही अंदमान वगैरे तिकडनं जो आणलं होतं बर बर त्याच्या एका प्लॉटमध्ये जवळजवळ 20-25 झाडं आम्ही लावली. हां. ती झाडं छान वाढली पण आम्ही. पण मिस्टर नारळकरांचं हे झाल्यानंतर सुद्धा मी तो वाढवण्याचा प्रयत्न केला आणि वाढली पण. बर पण त्याला बॉटनिस्ट बोलवले होते आपल्या पुण्यातले की ही झाडं कोणती, मला नावं माहीत नाही, हां हां पण ते बोलले ह्याला फळ फूल काहीतरी येऊ दे, मग आपण आयडेंटिफाय करू शकतो की हे झाड अमकं आहे वगैरे. अच्छा. पण मीनवाईल लोकांनी ती क्षणात जाळून टाकली. म्हणजे बापरे. एका प्लॉटमधली 25 झाडं माझी 15 मिनिटात जळून गेली की जी परत कधी उगवलीच नाही. जी तुम्ही अंदमानवरून अंदमानवरनं मुद्दामून आणून आम्ही आणली लावली होती. मग त्याच्यात धुपासारखी पण झाडं होती किंवा बरं. जो आपल्याला. पण अशी जी झाडं ती बाकीची मला आयडेंटिफाय व्हायच्या आधीच ती अरे बाप त्याची राख झालेली होती.
पण हे करण्यापाठी मग त्यांचा उद्देश काय होता? त्यांचा उद्देश काय नाही, तुम्हाला त्रास देणं हाच एक उद्देश दिसतो. याच्यामध्ये माझं कोणाशी वाईट मत तरी नव्हतं की मी कोणाला कधी असं हे पण केलं नाहीये. उलट त्यांना आव्हान केलं होतं मी की आता नारगोळकरांच्या नंतर ही देवराई समजा तुम्ही, बरोबर, ही देवराई तुम्ही जपा, तुम्ही इथे या, पाणी घाला, ही झाडांची जोपासना करा. पण त्यांनी त्याचा प्रयत्न कधीच केला नाही. बरोबर. खूप चुकीची गोष्ट आहे. चुकीची गोष्ट. म्हणजे आता आपण आजूबाजूला बघतो की आपल्याला किती गोष्टींना सामोरं जावं लागतं पर्यावरणाच्या. नीट आपण श्वास सुद्धा घेऊ शकत नाही, इतकी वातावरण बाहेरचं खूप गढूळ झालेलं आहे. बरोबर. आणि तुम्ही हे 30 वर्षापूर्वी पाहिलेलं हे स्वप्न आहे आणि आज ते अजून जिवंत आहे. 30 वर्षापूर्वीचा तुमचा उद्देश होता की आपली इच्छा तर पूर्ण व्हावी, पण आपल्याबरोबर समाजाचं सुद्धा कल्याण व्हावं. नक्कीच. हा सुद्धा उद्देश. मुलांना कळलं पाहिजे झाडं कोणती आहेत, त्यांचं वैशिष्ट्य काय आहे आणि झाडाची गरज का आहे आजपर्यंत. ते तर महत्वाचंच आहे. म्हणजे आता ही जी मुलं आहेत लहान, यांना आज जर आपण सांगितलं तर ती कदाचित पुढच्या आयुष्यामध्ये त्यांच्या झाडं लावून वाढवायचा प्रयत्न तरी करतील. नक्कीच. नक्कीच, नाही का? आणि त्याची थोडी माहिती पण त्यांना होईल, कारण आजकाल जे फ्लॅटमध्ये राहतात त्यांना झाडं लावणं शक्य नसतं. मग अशा काही संस्थांनी जर त्यांच्यासाठी केलं तरच त्यांच्यापर्यंत याची माहिती होऊन जाईल. अगदीच. आणि सिमेंटचं जंगल उभं राहण्याच्या ऐवजी हे जंगल उभं राहू शकेल. खरंच आहे. आज आपण एका घराशिवाय राहू शकतो, म्हणजे सिमेंटच्या घरात नाही राहिलं तर आपलं बिघडत नाही, किंवा आपण ते जीवन जगू शकतो एका जंगलात जाऊन. पण जंगल तोडून फक्त सिमेंटच्या घरात राहा म्हटलं तर ते शक्य नाहीये. आणि ह्याची जाणीव खरं तर आज सगळ्यांना झाली पाहिजे. तुम्ही ज्या उद्देशानं हे सुरू केलं तो उद्देश आज पूर्ण होताना दिसतोय का तुम्हाला? थोडाफार होतंय. म्हणजे आमच्याकडनं जी लोक जातात ती नक्कीच प्रेरणा घेतात की आज आपल्याला ही झाडं लावली पाहिजेत. आणि मग काही लोक अशी विचारतात की तुम्ही जी झाडं लावताय त्याच्यामध्ये आम्हाला काही झाडं लावता येतील का, तुम्हाला काही मदत पाहिजे का, की अशा ह्याच्यामध्ये लोक आम्हाला विचारून थोडीफार त्याच्यामध्ये मदत करायला तयार झालेली आहेत. अच्छा. आता तुम्ही बोलता बोलता मगाशी म्हणालात की नक्षत्र जे आहेत आपली 27 नक्षत्र, त्या 27 नक्षत्रांना रिलेट करणारी झाडं तुम्ही तुमच्या जंगलामध्ये लावलेली आहेत. हे खूप इंटरेस्टिंग आहे खरं तर. तर नैनाताई, या नक्षत्र गार्डन मागची संकल्पना तुम्हाला कशी सुचली आणि लोक जेव्हा स्वतःच्या नक्षत्राचं झाड पाहतात तेव्हा त्यांची प्रतिक्रिया कशी असते? मी असं 1-2 ठिकाणी बघितलं होतं की नक्षत्र गार्डन, मग तिथे आता ते वेगळ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात होतं की जिथे अगदी व्यवस्थित त्यांनी हे घातलेलं आहे, चौथरा केला आहे, तिथे लोकही बसू शकतील. आणि प्रत्येक नक्षत्राची वेगळी झाडं असतात. अच्छा. म्हणजे या 27 नक्षत्राला रास आणि झाड हे वेगळं वेगळं प्रत्येकाचं ठरलेलं आहे. तर ही जेव्हा माझ्या डोक्यात कल्पना आली 2 वर्षापूर्वी, तर मग मी लोकांकडनं आधी मी सगळा अभ्यास केला एकांकडनं की ही नक्षत्र काय असतात किंवा ही नक्षत्र गार्डन कशी करतात. त्यांनी एकाने मला सांगितलं होतं 5 फुटा रामकं लावत आहे वगैरे असं केलं. मग प्रत्येक नक्षत्राला लागणारी झाडांची लिस्ट तयार केली. आणि ती झाडं मी कुठून कुठून गोळा केली, म्हणजे नर्सरीतनं किंवा प्रायव्हेट कोणाकडनं वगैरे. आणि माझ्या माणसांकडनं मी ती प्रत्येक ह्याच्या अंतरावर ती नक्षत्र घेऊन आम्ही ते बोर्ड तयार केलं. म्हणजे हे नक्षत्र आणि त्या बोर्डवर म्हणजे आम्ही असं केलेले नक्षत्राचं नाव, रास त्या नक्षत्राची आणि त्या राशीचं हे झाड. किंवा लोकांच्या मनामध्ये म्हणजे असं येतो, म्हणजे असं ऐकलं होतं मी की प्रत्येकाला एक उत्सुकता असते की आपलं नक्षत्र कुठचं, हे झाड. म्हणजे आता माझ्याकडे येणारी लोक म्हणतात हे नक्षत्र माझं आहे, ही रास माझी आहे, अरे हे झाड आपलं आहे का, ही मनामध्ये त्यांचं उत्सुकता निर्माण तरी झालेली. बरोबर. नैनाताई, आपल्या सगळ्यांना जर फुलपाखराची उधळण बघायची असेल तर आपल्या जंगलात ती पाहायला मिळते असं आम्ही ऐकलेलं आहे. तर ही फुलपाखरं येण्यासाठी सुद्धा तुम्ही विशिष्ट प्रकारची झाडं आपल्या जंगलामध्ये लावलेली आहेत. तर नेमक्या कोणकोणत्या जातीची फुलपाखरं इथं आपल्याला पाहायला मिळतात ते आपल्या श्रोत्यांना जरूर सांगा. आता जेव्हा बटरफ्लाय गार्डनची माझ्या एक कल्पना आली की म्हटलं मुला जेव्हा आपली शाळेची येतात त्यांना काहीतरी वेगळं वातावरण तर इथे काहीतरी पाहिजे की, तर त्याच्यासाठी बटरफ्लाय गार्डनची कल्पना डोक्यात आल्यानंतर आमच्या इथे जो अभ्यास करतो ह्याच्यावर रजत जोशी म्हणून, तर त्याला आम्ही विचारलं की आपल्याला इथे जर झाडं लावून बटरफ्लाय गार्डन तयार करायचे असेल तर काय. तर त्यांनी काही झाडांची आम्हाला यादी दिली की अशी स्नेक वीड किंवा कुंकू हळद वगैरे अशा टाईप काहीतरी झाडं त्यांनी सांगितले. मग ह्या कढीपत्ता, लिंबाचं झाड, खूप झाडं त्यांनी सांगितली आम्हाला की अशी जवळजवळ 35 झाडांची लिस्ट त्यांनी दिल्यानंतर आम्हाला जेवढी झाडं मिळाली तेवढी आम्ही सुरुवात केली. आणि वर्षभरात
आमचं कॉन्टॅक्ट त्याला असं दिलं की तू येऊन दर महिन्याला इथे बघायचं की किती फुलपाखरं कुठच्या झाडांवर येतात आहेत की नाही. ओके. हां. तर तो दर महिन्याला ते येऊन बघून जायचा. हां. आणि वर्षभराने आम्हाला असं जाणवलं की तिथे जवळजवळ 70 ते 72 प्रकारची फुलपाखरं तिथे बागडताना आम्हाला दिसली. बरं. आणि छानच. मग तेव्हा तो म्हणाला की आता आपल्या इथे बरीच यायला लागले, अजूनही आपण एक्सटेंड करूया बाग हळूहळू, हां हां. की जास्तीत जास्त फुलपाखरं येण्यासाठी. मग आता बरोबर. सुद्धा आम्ही एक्झोरा वगैरे सारखी झाडं पण तिथे वेगवेगळ्या रंगाची वगैरे तिथे लावली अच्छा. की त्याच्यावर सुद्धा फुलपाखरं यायला लागलेली आहेत. किंवा पानफुटी त्याच्यावर सुद्धा न फुलपाखरं अंडी घालतात. बर. पण तो अभ्यास त्यांनी आम्हाला दाखवलं की दोन जेव्हा फुलपाखरं एकत्र येतात त्यांचं मीटिंग होतं तेव्हा अंडी कशी घालतात. बर. असं सगळं त्यांनी आम्हाला दाखवलं. आणि मग त्याच्यानंतर वर्षभरानंतर आम्ही इव्हेंट्स सुरू केले की जे फेसबुकवर वगैरे आम्ही त्या इव्हेंट्सबद्दल माहिती देतो की आज ह्या तारखेला इव्हेंट बटरफ्लायचा आहे. ओके. हां. मग शाळा मुलं वेगवेगळी लोक जमतात. बर. आणि हा जो आहे रजत जोशी तो एक त्याचा हे स्लाइड शो दाखवतो आधी. प्रत्येक स्टेप बाय स्टेप फुलपाखराचा तो स्लाइड शो करतो. अच्छा. आणि मग तो तिथे नेतो आणखी सगळ्या फुलपाखरांचं कुठे फुलपाखरं आहेत, बरं. कुठे त्यांची अंडी आहेत, कुठे ते असं असा जवळजवळ आता 2 वर्ष होतील. हां हां हां. आज आमच्या इथे ती बटरफ्लाय गार्डन खूप जणांना माहिती झाली. अच्छा. आणि स्लाइड शो मुळे लोकांना किंवा मुलांना कळलं. पडदिशी लक्षात येतं की अच्छा हे फुलपाखरू आपण इथे हा बघितलं इथे तर हेच आहे ते. बघितलं. बरोबर आहे. असं. पण ही फुलपाखरू ज्यावेळी या गार्डनमध्ये येतात त्याचा एक विशिष्ट असा सीझन असेल ना की त्याच वेळी ती फुलपाखरू दिसत असतील. बरोबर आहे. साधारणतः ऊन वगैरे त्यांना आवश्यकता असते. म्हणजे आता हां. तुम्ही सकाळी उठून 8ला बघितलं तर तुम्हाला तिथे फुलपाखरं दिसणार नाही. बर. पण 9 नंतर जेव्हा ऊन येतो हां. त्यावेळी त्यांच्या ऍक्टिव्हिटी सुरू होतात. अच्छा. आता सुद्धा ह्या वर्षी काय झालं, आता गेल्या वर्षी आम्ही सप्टेंबरला वगैरे इव्हेंट सुरू केले होते. पण यावर्षी पाऊस आणि थंडीचं वातावरण इतकं होतं आतापर्यंत, हो हो. तर त्यामुळे फुलपाखरं दिसेनाशी झाली. म्हणजे अगदी बरं. क्वचित अशी कुठेतरी फुलपाखरं दिसत होती. हम्म. पण आता खरा उन्हाळा सुरू झालाय तर हो. आता ह्याच्यानंतर इव्हेंट म्हणजे ऊन हे त्यांना खूप आवश्यकता महत्त्वाचं आहे आहे फुलपाखरांसाठी. जनरली नाही तर सप्टेंबर नंतर एक एक सुरू होतं. हम्म. फक्त यावर्षी जरा थोडी उशिरा सुरुवात होते त्याची. अच्छा. ओके. आता आपण ज्यावेळी सकाळी सकाळी बाहेर पडतो त्यावेळी पक्ष्यांचा किलबिलाट आपल्याला ऐकू येतो. पण आता या तुम्ही म्हणालात तसं सिमेंटच्या जंगलात ते आपण नाही ऐकू नाहीच आहे, शकत. नाही. पण हे जर अनुभवायचं असेल तर तुमच्या जंगलात येणं हे खूप मस्त आहे. महत्वाचं आहे. कारण इतकी झाडं आहेत त्यामुळं पक्ष्यांचे अनेक प्रकार किंवा जाती तुमच्या या जंगलामध्ये येत असतात. तर त्याबद्दल काय सांगाल की कुठल्या कुठल्या जाती येतात आणि पक्षी निरीक्षक सुद्धा तुमच्या जंगलाला भेटी देण्यासाठी येतात का? आता झाडं या 30 वर्षात काही खूपच मोठी झाली आहेत. त्याच्यावर तर पक्षी आपली घरटी घालून तिथे राहायला लागलेले आहेत. पण काही वेळेला असे वेगळ्या ठिकाणून सुद्धा आता आम्हाला जाणवतो. म्हणजे मी खूप अभ्यास केला असं नाहीये, पण माझा नातू किंवा माझा मुलगा यांना खूपच त्याच्यात म्हणजे आवड आहे. त्याच्यातली माहिती ती कलेक्ट करतात किंवा फोटोग्राफ्स त्यांना आवडतात, ते फोटो काढतात. की हा माझा आत्ताचा जो म्हणजे 11वीतला नातू आहे तो त्याला तर इतकं आहे की एखादा पक्षी नवीन कुठे दिसला तो कॅच करतो आपल्या ह्याच्यामध्ये. बर. किंवा वेगवेगळ्या ठिकाणी भेट देऊन त्याला अंदाज येतो की हा पक्षी आपल्याकडे नवीन आलेला आहे, मग त्याचं नाव काय हे त्याला माहिती झालंय. अच्छा. आणि त्याच्यासाठी सकाळी जर तुम्ही आलात तर जास्त पहाटेच्या तुम्हाला त्याचे हां. पक्ष्यांचे आवाज पण ऐकायला येतात, पक्षी दिसतात पण. बर. मग त्याच्यासाठी सुद्धा आम्ही असे जे पक्ष्यांचं ज्ञान असलेले अशा लोकांना आम्ही बोलून तिथे इव्हेंट्स करतो. हां. आणि त्याच्यातही आम्हाला जाणवलं की खूप लोकांना उत्सुकता आहे की पक्षी बघण्याची, त्यांच्या बरोबर. किलकिलाट ऐकण्याची किंवा त्यांची माहिती करून घेण्यासाठी असे इव्हेंट्स आमच्या इकडे सक्सेसफुल व्हायला लागलेले आहेत. अच्छा. तर नैनाताई, एकूण किती प्रकारचे पक्षी आपल्या जंगलामध्ये आपल्याला बघायला मिळतात आणि त्यातले काही पक्ष्यांची नावं आपल्याला सांगता येतील का? हां, अगदी. तसे 100 पक्षी तरी आता यायला लागलेले आहेत वेगवेगळ्या ह्याचे. साधारण कॉमन म्हणजे मी तुम्हाला नावं सांगते देशातली की ब्लॅक ड्रँगो किंवा ऑरेंज हेडेड थ्रस, त्याच्यानंतर येलो आईड बॅबलर, बान आऊल, त्याच्यानंतर शिक्रा, रॉकबुश क्विल, ग्रे टेट, पू म्हणून एक असतो ते, अच्छा. जंगल बॅबलर, जंगल मैना किंवा इंडियन रोलर, ग्रीन बी इटर, अशा प्रकारचे अनेक आपल्याकडे आपल्याला पक्षी पाहायला तिथे मिळतात. आपल्याला बघायला मिळतील.
खरं आहे. इतकी नावं तुम्ही सांगितली आणि 100 प्रकारचे पक्षी येतात. आपल्या जंगलात येतात असं सांगितलं. साधी चिमणी सुद्धा आज आपण आजूबाजूला बघू शकत नाही. खरं तर ज्यांना पक्षी निरीक्षणाची आवड आहे आणि ज्यांना उत्सुकता आहे, या लोकांनी खरंच आवर्जून इथं भेट देण्यासारखीच आहे. फोटोही आमच्या इथे आम्ही काढून ठेवलेले आहेत की ह्या सिपनामध्ये येणारे बर्ड्स, हां. आणि त्याच्यावर आम्ही एक पुस्तक पण आम्ही छापलं होतं की हे सिपनामध्ये येणारे आमचे इथले बर्ड्स आहे. पण आता संख्या वाढत चालली आहे त्याच्यावर आणखी. अच्छा. बरं. तुमच्या जंगलाला तुम्ही नाव काय दिलं म्हणालात? आम्ही आमच्या जंगलाला नाव दिले सिपना. बरं. आणि सिपना हे म्हणजे मिस्टर नारगोळकरांना मेळघाट खूप आवडायचं. म्हणजे वर्षातनं 2दा-3दा सुद्धा जायचे ते तिथल्या आदिवासी लोकांसाठी मदत करायला, किंवा तिथलं त्यांना व्याघ्र प्रकल्प याच्यासाठी पण तिथली लोक त्यांना जेव्हा बोलवायचे. आणि तिथे वाहणारी ही सिपना नदी आहे. बरं. आणि ह्या सिपना नदीचं नाव त्यांनी आपल्या मानवनिर्मित जे जंगल उभं केलं त्याला त्यांनी ते दिलेलं आहे. छान, मस्त. आता तुम्ही म्हणालात की खूप लहान मुलं किंवा शाळेची मुलं जंगल बघण्यासाठी येतात, त्यावेळी त्यांच्या डोळ्यामध्ये जी उत्सुकता असते ती आपल्याला अर्थातच दिसते. जाणवते. त्यांच्याकडून असे काही प्रश्न येतात का मुलांकडून? येतात ना. बऱ्याचशा मुलांना त्याची माहिती हवी असते. म्हणजे ते हे बी कसलं आहे, किंवा हे झाडाचं फूल कुठच्या रंगाचं आहे, मग ह्याचा उपयोग काय, हां. अशी उत्सुकता त्यांच्यामध्ये येते. किंवा ह्या झाडावर कुठचे पक्षी बसतात हे पण त्यांना हवं असतं. बरं. आणि मग काही मुलं त्या प्रोजेक्ट सारखी त्याची माहिती पण लिहून काढतात की हे अच्छा. झाडा काय बघितलं आणि त्याची माहिती, त्याच्यावर येणारे पक्षी, हे तर त्यांच्या डोळ्यातनं म्हणजे उत्सुकता जाणवते की आपण, मग त्यावेळेला आपल्याला वाटतं की आपण हे केलंय, खूप छान केलंय. बरोबर. त्या शाळेतल्या मुलांना त्याचा नक्कीच उपयोग होते त्याचा. आणि आजपर्यंत असं जाणवलंय का तुम्हाला की तुमच्या इथे भेट देऊन गेलेली मुलं असतील किंवा कुठलीही लोक असतील, त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये काही बदल झाले का? त्यांना वाटलं का मी काहीतरी केलं पाहिजे, मी सुद्धा एक झाड लावलं पाहिजे, आणि त्यातून झालेले बदल, असे अनुभव काही आहेत का तुमच्या आहेत ना. असे काही जे ग्रुप आहेत की वृक्षप्रेमी ग्रुप किंवा संवर्धन ग्रुप वगैरे, झाडांविषयी ज्यांना तळमळ आहे ते आमच्या इथे येऊन गेलेले आहेत. आणि जेव्हा जेव्हा आम्ही मोठ्या प्रमाणात झाडं लावली तेव्हा तेव्हा ते आम्हाला झाडं लावायला सुद्धा मदत करत होते. बरं. किंवा असे काही लोक आहेत की त्यांनी आम्हाला झाडं आणून दिली की मॅडम ही तुम्हाला झाडं चालतील का, आपण इथे लावूया का. आणि त्या प्रेरणेमधनं अनेक ग्रुप तयार झाले. आणि आज असे आम्हाला जाणवतंय की काही ग्रुप अशी कुठेतरी एखादा प्लॉट कोणाचा रिकामा असेल तर त्याला विचारतात की आम्ही इथे झाडं लावली तर चालेल का, इथे आम्ही भाजी लावली तर चालेल का. आणि वर्षभरात ते तिथे काम करून तिथे भाजी वाढवून अनेक झाडं लावून लोकांपर्यंत त्याचा प्रसार नक्कीच करतात. मग ते ह्याचा फायदा आम्हाला कळलं की आपल्या इथे येऊन गेलेली ही जी लोक आहेत, बरोबर, त्यांच्यात नक्कीच प्रेरणा उत्पन्न झाली आणि त्यांनी त्याच्यातलीच कामं पुढे चालू ठेवलेली आहेत आता तरी. अगदीच अगदीच. आता तुम्ही 22 एकरमध्ये जे जंगल उभं केलं, अर्थातच हे जंगल उभं करणं नक्कीच सोपं नाहीये, पण हे उभं करत असताना आणि आत्ता सुद्धा या 30 वर्षात तुम्हाला अडचणी काय आल्या आणि तुम्ही त्याला सामोरं कशा जातात? अडचणी तर खूपच आल्या. कारण जेव्हा मला आता जाणवलं की एक जेव्हा बाई उभी राहते तेव्हा लोकांना असं वाटतं ही बाई काहीच करू शकत नाही. मग ते त्रास द्यायला सुरुवात करतात. म्हणजे कुठेतरी वृक्षतोड कर, कुठेतरी पाणी अडवून टाक, कुठेतरी पाईपलाईन बंद हे करा, किंवा मोठमोठ्या केबल्स जाळून टाकणं. बरोबर. आता तर सध्या एन्क्रोचमेंट मी तुम्हाला सांगितलेलीच आहे, ही 13 वर्ष मी लढते, ती एन्क्रोचमेंट झालेली आहे. लोकांना आम्ही सांगतो की ही झाडं लावण्याची का आवश्यकता आहे. म्हणजे सगळीच नसतात, पण त्यातली काही 4 लोक अशी असतात की त्यांना आपलं हे बघवत नाही, किंवा एक बाई काहीतरी कार्य करते हे त्यांना कधीच बघवत नाही, असं मला जाणवलं त्यांच्या ह्याच्यावरनं. तुम्ही उभ्या आहात, पण तुम्ही कशा उभ्या राहता आम्ही बघतो ना, अशा प्रकारची त्यांची मानसिकता झालेली असते. अशा ह्याच्यात आत्ता सुद्धा गेल्या वर्षी तुम्हाला जाणवेल, उन्हाळा आला तर एका प्लॉटमध्ये अचानक आग लागली. तर माझा माणूस तिथे लांब होता, पण कोणीतरी त्याला फोन केला की अरे मॅडमच्या ह्याला तिथे बरीच आग लागली, तू ताबडतोब जा. त्यांनी एकट्याने प्रयत्न करून ती आग विझवली, पण ती झाडं तर जळून गेली. मी क्षणभर तो आला नसता तर अजूनही झाडं जळली असती. हा जो विचार, जाळायचं कारण काहीच नाहीये, म्हणजे माहीत नाही काय होतं ते, पण अशी ज्या आहेत ना, हे दर उन्हाळ्यामध्ये तर आम्हाला येतातच हे अनुभव त्या ह्याच्यामध्ये. त्यामुळे त्या ह्याच्यातनं उभं राहून आपण करायचं ठरवलंय
ते चालू ठेवणार आहे. पण त्याच्यासाठी लोकांची मदत, लोकांचं फंडिंग, हे असं वेगवेगळ्या स्टेप बाय स्टेप आम्हाला ह्याची आवश्यकता तर नक्कीच लागणार गरज आहेच, कारण गरज तुम्ही आहे. वैयक्तिक पातळीवर या सगळ्या गोष्टी करता नाही. आहात आणि हे यात स्वार्थ नाहीये मुळात. नाही, पहिली नाही, गोष्ट, जे करतो आहोत ते आपल्या समाजासाठी आणि हे निसर्गासाठीच असणार आहे आणि याचा फायदा प्रत्येक नागरिक घेणारच आहे. नक्कीच. त्यामुळे प्रत्येक श्वासाची किंमत आपल्याला असायला पाहिजे आणि त्याची जाणीव सुद्धा प्रत्येकाने ठेवली पाहिजे. तेच. आणि त्याच्यासाठी माझी पूर्ण फॅमिली आम्ही इन्व्हॉल्व आहोत त्याच्यामध्ये, अगदीच. प्रत्येक ह्याच्यामध्ये असं. अगदीच. आता तुम्ही म्हणालात की प्रमोदजींचं हे स्वप्न होतं, त्यांनी नेटानं हे पुढं नेलं आणि त्यांच्या नंतर आता तुम्ही हे इथपर्यंत घेऊन आला आहात. तर ज्यावेळी जंगलामध्ये फिरताना काही काही गोष्टी तुम्हाला आठवत असतील किंवा त्यांचा एखादा शब्द असेल, त्यांची एखादी वागणूक असेल की त्यातून तुम्हाला उभारी येते की जरी मी खचले असेल तरी या गोष्टीसाठी मला ते पुढेपर्यंत न्यायचं आहे. तर अशी बरोबर. कुठली गोष्ट आहे? म्हणजे मला प्रत्येक झाडाच्या इथे जाणवतं, म्हणजे सुरुवात त्यांनी केली ना तेव्हा खड्डे स्वतः खणून झाड लावणं किंवा झाडाचं बोटॅनिकल नेम त्या माणसाला सांगणं, अशी सुरुवात त्यांनी केली. आणि प्रत्येक झाडाच्या इथे म्हणजे मला सुरुवातीला मी जरी त्यांच्याबरोबर नसले तर मला असंच हळूहळू जाणवायचं की हे नेहमी म्हणायचे की प्रत्येक झाड माझ्याशी बोलतंय, प्रत्येक पक्षी माझी वाट बघत असतो, ते खायला देईल, हा माणूस काहीतरी आपल्याला देईल. बरोबर. ही प्रत्येक झाडाच्या इथे गेल्यानंतर त्यांचा शब्द आठवतोच. आणि ह्याचा प्रत्यय मला जेव्हा ही सुनामीची घटना घडली त्याच्या 2-3 महिने तर मी तिकडे फिरकलेच नव्हते. म्हणजे ज्या वेळेला मी सुनामीची घटना घडली अंदमानमध्ये अंदमानमध्ये हे गेलेले होते पुण्यातली 4 जण, बर. म्हणजे निसर्गप्रेमी होते 4ही जण. अच्छा. पण ज्या वेळेला सुनामी आली, सुनामी ही प्रत्यक्ष कोणीच बघितली नव्हती, त्यामुळे सुनामीतले त्यावेळेला तिथे जे 8 जण होते, तर ती सुनामी म्हणजे काय, तर ते आम्हाला नंतर एकाने सांगितलं की ती पाणी जेव्हा समुद्रावर होते, हे लोक टेंट टाकून बसलेले होते, एक कासवांवर रिसर्च करणारा तिथे माणूस होता, त्याच्याबरोबर हे थांबले होते तिथे. पण जेव्हा पाणी मागे गेलं तर त्यांना असं वाटलं की हे काहीतरी निसर्गातली चमत्कार आहे. बर. पण फोटो काढायला सुरुवात वगैरे केली. पण त्यांच्याबरोबर असणारे जे आदिवासी लोक होते त्यांना थोडं ज्ञान होतं की पक्षी आता आवाज करत नाही, जमीन व्हायब्रेट होते, बर. ही जी लक्षणे ती काहीतरी वेगळी आहे आणि पाणी पण खूप लांबपर्यंत गेले. अशा ह्याच्यामध्ये त्यांच्यातला एक जण तो आदिवासी त्यांनी त्यांना खूप लांबपर्यंत नेलं वगैरे, एका मोठ्या झाडावर पिंपळाचा चढवलं. 7 जणांना चढून हा 8वा उलट पडला. बर. पण त्याचं नशीब चांगलं, तो वाचला. आणि त्याच्याकडनं आम्हाला सगळं कळलं की आपण किती जण होते आणि काय घटना घडली. मी सगळ्यांना चढवलं, तुम्ही त्यांचा शोध घ्या. आम्ही खूप वर्ष शोध घेतलं. म्हणजे आम्हाला माहिती आहे की निसर्गासाठी काम करणारा माणूस कुठेच जाणार नाही, म्हणून आम्ही तिथे राहून सुद्धा आम्ही खूप शोध घेतला. पण आत्तापर्यंत आम्हाला असं जाणवलं की कुठूनच आम्हाला रिस्पॉन्स असा नाही, म्हणजे लोकांनी मदत केली नाही असं नाही, पण ते लोक येतील असं आत्तापर्यंत काही जाणवलेलं नाहीये. म्हणजे 8ही जण 8पैकी एक तो सापडला जो पडला. म्हणजे आणि तो पडता पडता त्यांनी एवढंच सांगितलं की मी 7 जणांना चढवलं, मी जेव्हा चढायला गेलो तेव्हा ते गेलेलं पाणी 50 फूट मागे येताना मी बघितलं. तर तेव्हाच मला जाणवलं की हे झाड पडणार, लोक पडणार, हे सगळं मला कळलं. मी पण पडलो. पण एक 8-10 दिवसांनी तो माणूस सापडला, तो रिकवर झाला. अंदमानच्या लोकांनी त्याला हे केलं. त्यांनी आम्हाला सगळं सांगितलं, तुम्ही शोध घेत राहा. आम्ही म्हणजे खोटं वाटेल, मी आणि त्यांच्यात ती एक जण असे आम्ही तिथे 15 दिवस राहून खूप प्रयत्न केले. हेलिकॉप्टर मिळालं होतं माझ्या एका पुतण्याला, मी घेऊन गेलो तिथे. हेलिकॉप्टरमधनं पण आम्ही बघितलं, तिथे फोटोग्राफ्स टाकले, यांचे वेगवेगळ्या तऱ्हेचे नंबर टाकले. खूप प्रयत्न केले पण काही समजलं नाही. कोणी म्हणायचं ही लोक खूप आम्ही बघितली आहेत, ही लोक नक्की असतील वगैरे, तुम्ही प्रयत्न करत राहा. खूप प्रयत्न करूनही आम्हाला यश काय आलं नाही. पण आमच्या 4ही फॅमिलीज अजूनही त्यांची वाट बघतात. कुठेतरी निसर्गाने त्यांना ठेवलं असेल आणि पाठवून देईल. कदाचित त्यांची मेमरी गेली असेल, येईल कधीतरी आणि ते आपल्या घरी नक्कीच येतील. नक्कीच. आपण अशी आशा व्यक्त करूया. नक्कीच नक्कीच. त्यामुळे तेवढी पॉझिटिव्ह आहेत सगळ्यांना. नक्कीच. मग हेच मला आत्ता विचारावं असं वाटतं की कुठली गोष्ट आहे की जी तुम्हाला उभारी देतीये हे जंगल सावरण्यासाठी? एकतर यांनी केलेले कष्ट, त्यांची जी इच्छा होती, त्यांचं जे स्वप्न होतं की त्यांनी इकॉलॉजिकल हे याच्यासाठी की मुलांसाठी त्यांना शिक्षण द्यावं, शाळेच्या शिक्षणासाठी त्याचा उपयोग व्हावा,
आणि मग प्रत्येक वेळेला आपल्याला जाणवतं की नाही, आपण आज नाही केलं तर हे त्यांचं स्वप्न पुरं होणार नाही. हो तर आपण 4 पावलं पुढेच गेलं पाहिजे. किती त्रास झाला तरी त्यांचं स्वप्न पुरं करायचं, ही आमच्या फॅमिलीनी मनापासून केलेली हे गोष्ट आहे. गोष्ट आहे. नक्कीच. आणि त्यातून मिळणारं समाधान हे खरं तर हा, खूप नक्कीच. जास्त आहे आणि हे कायमच तुमच्या सोबत असणारच आहे. अगदी अगदी अगदी. अगदीच. म्हणजे प्रत्येक झाड आता सुद्धा मी नव्याने लावते की अरे हे झाड गेलेले पण या जागी आणि हे झाड लावले, त्याची रिप्लेसमेंट नक्कीच झाली पाहिजे. तर ते झाड लावताना सुद्धा त्यांची एक आठवण असते आम्हाला की हे त्यांनी लावलं पण ते गेलंय, पण आज आपण त्यांच्या जागी लावलेलं आहे. अगदीच. आणि त्यांचं जे स्वप्न आहे ते मॅक्झिमम पुरं करायचं. ते बरंचसं आता होत आले, पण हे टिकवण्यासाठी नक्कीच आम्हाला प्रयत्न करायला पाहिजे. नक्कीच. खरंच ऐकताना खूप असं वाटतं, म्हणजे शब्द नाही आहेत खरं तर तुम्ही ज्या गोष्टी सांगताय ह्याच्यावरती बोलायला. पण आता या रेडिओवरून मी सर्वांना हे एकच सांगू इच्छितो की तुमची तळमळ तुमच्या बोलण्यातून दिसतेय, तुमची जिद्द दिसतेय आणि काहीही झालं तरी नेटानं आपल्याला हे जंगल उभं करायचं आहे, ते सावरायचं आहे आणि याचा स्वार्थ कुठे नाही तर हे पुढच्या पिढीसाठीच असणार आहे. नक्की. त्यामुळे मला श्रोत्यांना एक सांगावं असं वाटतं की तुम्ही नक्की बघून या. बघितल्यानंतर तुमचे विचार मात्र नक्की बदलतील. फुल ना फुलाची पाकळी आपण नक्कीच नयनाताईंसाठी म्हणजे हे देणं आहे. राहण्यासाठी लोकांनी जर मदत केली तर हे कायमस्वरूपी आम्ही नक्कीच टिकून ठेवू. हे म्हणजे असं. आता इतका सगळा प्रवास आपण ऐकला, तुम्हाला आपल्या श्रोत्यांना किंवा या नागरिकांना काय सांगावं असं वाटतं? मला सगळ्या लहान मुलापासून मोठ्यापर्यंत एकच सांगावं लागतो की आत्ताचं जे तुम्ही बघता, जे सिमेंटच्या वातावरणामुळे जे ग्लोबल वॉर्मिंग तुम्हाला आलेली आहे, तर हे असं होऊ नये यासाठी प्रत्येकाने मॅक्झिमम आपल्या सोसायटीमध्ये, आपल्या ह्याच्यामध्ये झाडं लावून ती वाढवावीत आणि हिरवाई करावी. एवढंच तर नक्कीच करू शकतो माणसं. नक्कीच. म्हणजे ज्याच्याकडे जमीन आहे त्यांनी तर असं जंगलही उभं करावं हो की ज्याच्यावर पक्षी वगैरे येऊन त्यांना नक्कीच आनंद मिळेल. हे करायला तर प्रत्येक माणसांनी सुरुवात करायलाच पाहिजे. नक्कीच करतील. तुमचं पत्ता, तुमचं जंगल कुठं उभं आहे, तुम्हाला भेट द्यायची असेल तर संपर्क कसा साधायचा आणि मदत करायची जरी कोणाची इच्छा असेल तर त्यांनी कशा पद्धतीने ती करावी? आता हे जे जंगल आता 30 वर्ष उभं आहे, तर हे मेंटेन करण्याच्या दृष्टीने मला असं वाटतं की लोकांनी जर हे मदत करावी. तर हे जंगल आहे पानशेत रोडला गोरेखुर्द गावामध्ये. त्याचं नाव आहे सिपना मॅनमेड जंगल. आणि माझा मोबाईल नंबर मी आपल्यापर्यंत पोहोचवते. तो आहे 9370670478. जर एखाद्याला फुल ना फुलाची पाकळी म्हणून जर मला करायचं असेल तर तुम्ही अवश्य मला संपर्क साधा. माझ्या सिपना जंगलाला अवश्य भेट द्या. ते तुम्ही बघून घ्या आणि तुम्हाला काय वाटतं हे माझ्यापर्यंत पोचवा. आणि या जंगलाला जर तुम्ही अशीच जर मदत केली तर हे जंगल हसत खेळत असंच उभं राहील. खरं आहे, कारण ही एक मदत त्यांच्या पुढच्या पिढीचा श्वास ठरेल. त्यामुळं नक्कीच याच्यावरती विचार करावा आणि सगळ्यात पहिल्यांदा की हे जंगल आवर्जून प्रत्येकानं बघावं हेच मी सांगेन. आणि शाळांना पण मी त्यातनं आव्हान करते की मॅक्झिमम शाळा तिथे याव्यात, कारण आत्ताच्या या मुलांना त्याचा जास्ती उपयोग आहे. तर कोणाला जर शाळेच्या ह्याच्या जर कॉन्टॅक्ट असेल तर त्यांनी अवश्य माझ्यापर्यंत त्या शाळा पोचवाव्यात. नक्कीच नयनाताई. खरंच श्रोते हो, नयनाताईंची ही जिद्द, त्यांचं निसर्गावरचं हे प्रेम आणि प्रमोद नारगोळकर सरांनी पाहिलेलं हे स्वप्न आता नयनाताई नारगोळकर यांच्या नेतृत्वाखाली ते पूर्णत्वाकडे जातं आहे. त्यांच्या या अथक परिश्रमामुळेच आणि निसर्गावर असलेल्या या असाधारण प्रेमामुळेच हे शक्य होते. हे 22 एकरचं जे माळरान होतं ते आज फुलपाखरांचं घर झालंय, पक्ष्यांचं आश्रयस्थान आहे आणि निसर्गप्रेमी लोकांसाठी ते प्रेरणादायी असंच ठरलेलं आहे. आणि या कार्यामुळं खरं तर त्यांनी निसर्गालाच नवं आयुष्य दिलंय असंच म्हणावं लागेल. समाजातील प्रत्येक माणसानं प्रेरणा घ्यावी. त्यांचं धैर्य, समर्पण आणि जिद्दीनं हे स्वप्न पूर्ण केलेलं आहे. तर त्यासाठी प्रत्येकानं हातभार लावावा आणि प्रत्येकानं किमान एक झाड लावावं, झाड वाचवावं हेच मी आत्ता या क्षणी सांगू शकते. नयनाताई, तुम्ही इथं आलात आणि तुमचा हा प्रवास आमच्या श्रोत्यांपर्यंत, आमच्यापर्यंत पोहोचवलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मला पण खूप बरं वाटलं की माझं हे कार्य कुठेतरी लोकांपर्यंत पसरवण्याचं हे जे तुम्ही करताय हे मला खूप खूप छान वाटलं. येस, थँक्यू सो मच. तुमच्या पुढच्या प्रवासासाठी खूप शुभेच्छा. धन्यवाद. तर श्रोते हो,
RJ विद्याला आणि नयनाताईंना आता इथंच निरोप द्या. पुन्हा भेटूया निसर्ग अवधान या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत ऐकत रहा फक्त PCET's इन्फिनिटी 90.4 FM रिफ्लेक्टिंग यू. श्रोतेहो, सिपना जंगल हे जे मानवनिर्मित जंगलाचं ठिकाण आहे पुण्याच्या जवळ, त्याच्या संचालिका नयना नारगोळकर यांच्याशी RJ विद्या हिने साधलेला संवाद आता आपण ऐकलात तुमच्या लाडक्या निसर्ग अवधान या मालिकेत. आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला याविषयीच्या तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत जरूर पोचवा आणि ऐकत रहा निसर्ग अवधान ही मालिका प्रत्येक सोमवारी सकाळी 9:30 वाजता फक्त आणि फक्त PCET's इन्फिनिटी 90.4 FM आणि आमच्या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर जगभरातून. नमस्कार.